शेतकऱ्यांचा मला प्रश्न होता, की जे कलिंगडसाठी नाही का आपण सजेस्ट करत असतो, की ताक, गूळ आणि ज्यामध्ये इलायचीचा वापर शेतकरी करत असतात. त्याच्यासाठी तर जे काही मधमाशी आहे त्याच्या आकर्षणासाठी. मधमाशीचं आकर्षण आपल्या कलिंगड पिकामध्ये झालं पाहिजे, जेणेकरून परागीभवन चांगल्या पद्धतीने होईल, चांगल्या पद्धतीने समोरची सेटिंग होईल आणि नक्कीच चांगलं उत्पादन होईल. यासाठी बरेचसे शेतकरी मधमाशीच्या आकर्षणासाठी काही प्रोडक्ट मार्केटमधून आणत असतात किंवा काही जे काही त्यांच्याकडे उपाय आहे घरगुती ते करत असतात. तर काही शेतकरी ताक, गूळ आणि इलायचीची फवारणी करत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, की ताक, गूळ आणि इलायचीचं प्रमाण किती घ्यायचं, किती दिवसात ते आपल्याला द्रावण तयार होईल आणि काय त्याचा म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. बरेचसे शेतकरी किंवा बरेचसे क्रिएटर तुम्हाला सांगतील, की ताक घ्या, गूळ घ्या आणि इलायची घ्या आणि फवारणी करा. पण नेमकं कधी त्याचं फवारणी करायची, कधी ते द्रावण तयार होईल, हे बऱ्यापैकी युट्यूबर किंवा जे काही कंटेंट क्रिएटर आहे ते तुम्हाला सांगितले नसेल. तर हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगतो. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे ना, ज्यावेळेस आपलं कलिंगड पीक हे सेटिंगच्या अवस्थेमध्ये येत आहे, अशा जे काही आठवडाभरा पहिले आहेत ना, आपल्याला हे द्रावण तयार करायचं आहे. ज्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 लिटर ताक घ्यायचा आहे. ज्यामध्ये आपल्याला 2 किलो काळं गूळ घ्यायचं आहे. जे काही आपल्याला फट्टीचं वगैरे म्हणतो ते वालं गूळ घ्यायचं आहे. जे आजकाल जे मार्केटमध्ये जे केमिकल बेस्ड म्हणा, की जे काही तयार केलेलं गूळ असते ते घ्यायचं नाहीये. असे जे दगडासारखे गूळ असते ना, काळं गूळ घ्या. शक्यतो मार्केटमध्ये तुम्हाला इझिली ते मिळून जाईल. 2 किलो आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 100 ग्राम चांगल्या इलायची घ्यायची आहे. त्या टाकीमध्ये आपल्याला 2 लिटर ताक चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. काठीच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही आपलं काळं गूळ आहे, त्या काळ्या गुळला चांगल्या पद्धतीनं कूट करून, चांगल्या पद्धतीनं बारीक करून, त्या जे काही आपलं 200 लिटरचं जे काही द्रावण आपण तयार करत आहोत, त्या द्रावणामध्ये त्या गुळाला हे चांगल्या पद्धतीने टाकून चांगल्या क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजे कोणत्या एकाच डायरेक्शननं चांगल्या पद्धतीनं ढवळायचा. यामध्ये जे काही आपण विलायची घेणार आहोत 100 ग्राम, तिला सुद्धा बारीक करून आपल्याला त्याच ड्रममध्ये तिकडे टाकून द्यायचे आहे. आणि हे जे द्रावण आहे ना, हे चांगल्या पद्धतीनं मिक्स करून आपल्याला जवळ-जवळ 5 ते 7 दिवसपर्यंत ठेवायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे द्रावण तुम्हाला 3 ते 4 ते 5 दिवसामध्ये हार्डली तयार होऊन जाईल. आणि आपल्याला दररोज एक गोष्टीची काळजी घ्यायची, की दररोज त्याला चांगल्या पद्धतीनं हवा बंद करून, दररोज त्याला काढून, उजव्या बाजूनं घुमवून, पुन्हा त्याला झाकून जवळ-जवळ 1 आठवडा ठेवायचा आहे. 1 आठवड्यानंतर हे द्रावण जे काही आम्ल याच्यामधून वास येणार आहे शेतकरी मित्रांनो, आम्ल याच्यातून जशी वास येणं सुरू झाली, की समजून जायचं, की आपलं द्रावण हे तयार झालेलं आहे. तर या द्रावणाला आपण काय करायचं आहे ना, जे काही आपलं 1 लिटर द्रावण झालं, तर 1 लिटर द्रावणला आपण 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकतो. आणि फवारणीच्या माध्यमातून आपण आपल्या पिकामध्ये जे काही आपल्या मधमाशीचं आकर्षण करायचं आहे. अशा वेळेस तुम्ही सायंकाळच्या वेळेस जसं फवारणी करत आहे, तर फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला याची फवारणी करून द्यायची आहे. आलटून-पालटून 10 दिवसाच्या अंतराने तुम्ही याची फवारणी करू शकता. जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही फवारणी कराल ना, तेवढे जास्त मधमाशी तुमच्या पिकामध्ये आकर्षित झालेले पाहायला मिळेल. कारण याच्यात चांगला उग्र वास येत असतो, चांगला वास येत असतो, जो मधमाशीला अट्रॅक्ट करत असतो आणि त्यामुळे मधमाशा आपल्या प्लॉटवर येत असतात. तर परागीभवन तिकडे नक्कीच करत असतात. तर म्हणून तुम्हाला प्रमाण मला वाटते समजलं असेल, की किती प्रमाण घ्यायचं, किती लिटरसाठी घ्यायचं आणि ते कसं द्यायचं. यामुळे तुमच्या पिकामध्ये फुलांची सेटिंग चांगल्या पद्धतीनं होते. फुलांचं जे काही कन्व्हर्शन आहे ना, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेलं पाहायला मिळते. बरेचसे कलिंगड उत्पादक शेतकरी हा प्रयोग करत असतात. हा प्रयोग तुम्ही चांगल्या पद्धतीनं केला तर तुम्हाला चांगला नक्कीच तिकडे फायदा होणार आहे. त्याची मी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो. नक्कीच तुम्ही या स्प्रेचा वापर आपल्या कलिंगड पिकामध्ये करा आणि चांगल्या पद्धतीचं परागीभवन आणि मधमाशीचं अट्रॅक्शन नक्कीच करा. आणि अधिक माहितीसाठी फॉलो करून द्या. धन्यवाद.